आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते। बीडमधील मृत व्यापारी महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला परळीमध्ये बेदम मारहाण करण्यात आली आहे। बीड जिल्ह्याच्या परळीमध्ये व्यापारी महादेव मुंडे यांची 2 वर्षांपूर्वी हत्या झाली होती। त्याचा SIT कडून तपास केला जातोय। नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली। दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी सोमेश्वर नगर परिसरात अभ्यासिकेत जात असताना प्रणव मुंडे याला एका व्यक्तीने मारहाण केली। या प्रकरणी परळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आकाश, काय हा सगळा प्रकार? परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 2 वर्षापूर्वी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता। अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ते म्हणजे काही 2 जणांनी मिळून जे आहे महादेव मुंडे यांचा मुलगा जो ट्युशनला जात होता, याच दरम्यान त्याला जे आहे ते मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी जे आहे परळी पोलीस स्टेशन मध्ये जे आहे 2 अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। तर याच प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देखील दिलं आहे। या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांचे जे 2 मुलं आहेत श्री कराड आणि सुशील कराड यांच्यापासून माझ्या कुटुंबाला व माझ्या जीवितास धोका आहे असं देखील त्या पत्राद्वारे म्हटलं आहे। आणि या प्रकरणी जर माझ्या जीवाचं व माझ्या कुटुंबियातली कोणत्याही सदस्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार ते असतील असं या पत्राद्वारे निवेदनाद्वारे त्यांनी म्हटलं आहे। आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात, कशा पद्धतीने कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या छोट्या मुलाला मारहाण करून या हल्लेखोराने नेमकं काय साधलं हा सुद्धा प्रश्नच आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या सगळ्या संदर्भात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। आम्ही पोलीस स्टेशनला तात्काळ जाऊन गुन्हा दाखल केला। स्वतः PI सर जाऊन त्या स्पॉटची पाहणी केली त्यांनी, पण तो मुलगा सापडला गेला नाही। आणि पुन्हा मी पंकज कुमार सरांना कॉल केला काल आणि म्हणलं सर असा प्रकार घडला आहे, म्हणजे महादेव मुंडे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करणं गरजेचे आहे, कारण गोट्या गुत्ती हा बाहेरच फिरत आहे आणि त्यांना तात्काळ म्हणजे हे आरोपी जे आहेत त्यांना अटक करा तात्काळ। म्हणजे यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तात्काळ जाऊन गुन्हा दाखल केला। स्वतः PI सर जाऊन त्या स्पॉटची पाहणी केली त्यांनी,